मला मार्केटमध्ये अजिबात जायचं नव्हतं, पण यांचा आग्रह होता की चल घरी बोर होशी म्हणून जाऊन येऊ. कारण तसंच होतं. मार्केटमध्ये फक्त मला गिरणीवरून दळण दळायचं होतं. आता खूप जण पॉकेटचं कणिकही यूज करत असेल, पण तसं मी अजिबात करत नाही. मी घरीच गहू आणून साफ करते आणि तेच गिरणीवरून दळून आणते. तर तेच काम होतं आणि त्याच्यासाठी मग मला वाटलं चला मी घरी राहते, तर हे म्हटलं तू बोर होशील, कारण की रू पण घरी नसते. त्यामुळे चल जाऊन येऊ, थोडंसं फ्रेश वाटेल, कारण की आम्ही सहसा घराच्या बाहेर अजिबात निघत नसतो. मग त्यामुळे गिरणीवर गेलो आणि छान मग इथे रेडी झाले आहे. आता उन्हाळा लागला, मग त्यामुळे सनस्क्रीन आली, मॉइश्चरायझर सनस्क्रीन लावून घेतली. आता स्कार्फ जर माझं अजिबात मिळत नव्हतं, त्यामुळे मग जे आहे ना ओढणीच इथे लावून घेतली. आता बऱ्याचपैकी माझ्यासारखं असे तुम्ही करता का ते नक्की सांगा. पण नंतर आम्ही गेलो गिरणीवर, दळण दिलं. जरा बराचसा वेळ होता, त्यामुळे म्हटलं चला कुठंतरी जाऊन काहीतरी थंड घेऊया. त्यामुळे मी हाफ अशी लस्सी घेतली आणि यांनी काहीच नाही घेतलं. मग दळण वगैरे घेतलं आणि नंतर जाताना आम्हाला इथं सेल दिसला आणि सेलमधून काय घ्यायचं हे अजिबात मला माहीत नव्हतं आणि काय घेऊ हेही कळत नव्हतं. तर प्रचंड बायकाची गर्दी होती. त्यामध्ये मीही माझा नंबर लावला काय घ्यायचा, तर हे पुढे घरी आल्यानंतर दाखवलं. छोट्या मोठ्या काहीतरी 250 ते 300पर्यंत खरेदी केली. नंतर सायंकाळच्या वेळी स्वयंपाकामध्ये छान अशी शेवभाजी बनवली. याची फुल डिटेल्स रेसिपी जी आहे मी माझ्या यूट्यूबच्या चॅनलवर अपलोड केली आहे. छान भाकरी आणि सलाद असं काही जेवण होतं. चला छान छान जेवण